जून पासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। कारण या सलगच्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। यामध्ये द्राक्ष शेतीचं देखील मोठं नुकसान आहे। याशिवाय भुईमूग, उडीद, सोयाबीन यासारखी पिकं पूर्णतः पाण्याखाली गेल्याची चिन्ह या ठिकाणी या बहुतांश भागामध्ये आहेत। आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की हाती काहीच लागत नाहीये या हंगामामध्ये, अशी परिस्थिती आहे। दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिलंय, कारण त्यांची नेमकी अडचण काय आहे आपण आपल्या काही शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आता। सर्वच पिकांची अवस्था वाईट आहे, सर्व पिकं पाण्याखाली, द्राक्षाची काय अडचण आहे? नमस्कार, मी ज्योतिराम जाधव, माजी सैनिक, शेतकरी आंदोलक व माझ्याबरोबर शेतकरी आंदोलक शशिकांत डांगे व शेतकरी। आज द्राक्षाची अशी परिस्थिती आहे की द्राक्षाची छाटणी ही सर्वसाधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये घेतली जाते, पण आज ह्या द्राक्षाची अशी परिस्थिती आहे की सततचा पाऊस व धुके याच्यामुळे सर्व पानगळ झालेले आहे आणि हे तुम्हाला दिसतं ते हे नंतर फुटून आलेलं आहे आणि ह्यामधून कोणताही द्राक्ष घड येणार नाही। हे आमच्या द्राक्ष पट्ट्यातली आजची आमची दुखणी आहे। जर आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती जर बघायला गेलं तर आज मार्च एप्रिल छाटणीपासून काडी तयार करायला नाही ना म्हटलं तर 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे मजुरी सकट। आणि पुन्हा जर ही अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या पदरातच काय पडणार नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, मरायचं कसं? दुसरी गोष्ट, निवळ द्राक्षाचा प्रश्न नाही तर त्याचबरोबर मका असू द्या, उडीद असू द्या, भुईमूग असू द्या, आणखीन म्हणजे कडधान्य पिकं असू द्या, त्याही शेतीची अशी परिस्थिती आहे की ती शेती आता पाण्यात आहेत। मगाशीच आपण बघितलं टमाटोचा प्लॉट, पूर्ण टमाटो प्लॉट ते शेतकऱ्यांना काही पदरात पडलेलं नाही लागण केल्यापासून। तर आमची मागणी अशीच आहे की आमच्या तालुक्याला नव्हे तर पूर्ण जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्रास साऱ्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई द्यावी, हीच आपली मागणी आहे। तर या पद्धतीचं नुकसान आहे, ज्या पद्धतीचा काही महिने पाऊस या ठिकाणी सतत सुरू असल्यामुळं ज्या पद्धतीने पिकाची अवस्था आहे, कडधान्याची अवस्था आहे, ते पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा आता, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या मधून होताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, तासगाव, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।